शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी नाटक करत भूमीला म्हणत असते की काही लोकांकडून मला समजलं की रघुवर कोणीतरी हल्ला केला आहे. मला त्याची खूप काळजी वाटत होती आणि त्यामुळे त्याला बघण्यासाठी, त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी इथे आले. कसाही असला तरी तो सुद्धा आपल्या घरातीलच एक आहे आणि त्याने आजपर्यंत आपल्या घरासाठी, आपल्या आकाशसाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने मी इथे आले. आणि त्यावर भूमी म्हणते, हो का आत्या? मग मला सांगा नक्की कोणत्या लोकांनी सांगितलं तुम्हाला रघु काकांबद्दल? त्या गुंडाने का, ज्याने तुमच्याच सांगण्यावरून त्यांच्यावर हल्ला केला होता? आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर भूमी तिला सांगते की आत्या, तुम्हाला त्या गुंडासोबत बोलताना प्रशांतने बघितलं होतं आणि त्याच वेळी तो रघु काकांना वाचवणार देखील होता. मात्र मी त्याला सांगितलं होतं की मला सांगितल्याशिवाय काही करू नको. त्यामुळे त्याने लगेच मला कॉल केला. त्यामुळे आता तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मात्र रागिनी तरीही भूमीला म्हणत असते की भूमी, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तू माझ्यावर असे आरोप का करते? मी खरंच खोटं नाही बोलते. तुझ्या मनात हे सगळं कोणी भरवलंय? आणि त्यावेळी भूमी रागिनीचा हात झटकते. त्यामुळे रागिनीला धक्काच बसतो. तर भूमी तिला म्हणत असते की आत्या, तुम्ही आता ही कितीही नाटकं करा पण त्याचा काही फायदा होणार नाही, कारण तुमचं खरं रूप माझ्या समोर आलं आहे. आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिनी डोक्यालाच हात लावते. ती म्हणते, अगं भूमी, मी अशी का करेल? आणि त्यावर भूमी सांगते प्रॉपर्टीसाठी. त्यामुळे रागिनी म्हणते की अगं भूमी, हे काय बोलते तू? उलट पौर्णिमाने ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी जो डाव रचला होता तो मीच उघडकीस आणला ना, आणि तिला शिक्षासुद्धा दिली ना. आणि त्यावर पौर्णिमा म्हणते की आत्ता तो डाव तुम्ही उघडकीस आणला नाही, तर माझ्या लक्षात आल्यानंतर तुम्ही फक्त पौर्णिमाला शिक्षा देण्याचं नाटक केलं. आणि इतकंच नाही तर पौर्णिमाने हे सगळं काही तिच्या तोंडून कबूल केला आहे. आणि ते ऐकून तर रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. मात्र तरीसुद्धा ती म्हणते की तुला माहिती आहे ना, ती पौर्णिमा किती खोटं बोलते. अगं तुझी ती बहीण आहे ना, ती कशी आहे तुला माहिती आहे ना? आणि त्यावर भूमी म्हणते की मी पौर्णिमाला जेलची इतकी भीती घातली आहे ना की ती आता खोटं बोलूच शकणार नाही. तिने तुमचं खरं रूप माझ्यासमोर आणलं आहे. आणि ते ऐकून रागिनीला काय करावं ते सुचत नाही. तर भूमी म्हणत असते, आणि इतकंच नाही तर गेल्या 7 वर्षांमध्ये अभिजितने आपल्या ऑफिसमध्ये जे काही फ्रॉड केले आहेत तो सगळा डेटा तुम्ही डिलीट केलाय, याचा सुद्धा पुरावा आहे माझ्याकडे. कारण आपले डेटा इन्चार्ज माझ्यासोबत खोटं बोलतील असं मला वाटत नाही. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि इतकंच नाही तर तुम्ही तो डेटा ज्या पेनड्राईव्हमध्ये घेऊन ठेवला होता ना, तो पेनड्राईव्हसुद्धा मी कालच ताब्यात घेतला आहे. आणि हे ऐकून रागिनी मात्र भूमीकडे बघतच राहते. मात्र तरीसुद्धा ती पुन्हा भूमीला म्हणते की तुझं म्हणणं आहे ना की मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते. अगं पण तसं नाही आहे, कारण जर मला ही प्रॉपर्टी हवी असती तर मी गेल्या 6 वर्षांमध्ये ती कधीही नावावर करून घेऊ शकले असते ना. आणि त्यावर भूमी म्हणते, पण हेच तर तुम्हाला करता येणार नव्हतं ना, कारण तुम्हाला बाबांच्या मृत्यूपत्राबद्दल माहिती होतं. तुम्ही ते मृत्यूपत्र कधी आणि कुठे वाचलं मला माहीत नाही, पण त्यामधून तुम्हाला समजलं की 26व्या वर्षापर्यंत आकाशला साधं खर्चटलं सुद्धा तरी त्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होऊ शकतो. आणि मग त्यामुळे तुम्ही आकाशचं लग्न लावून दिलं, जेणेकरून ती सगळी प्रॉपर्टी आकाशच्या बायकोच्या नावावर होईल आणि मग तुम्हाला ती मिळवता येईल. आणि ते ऐकून रागिनी म्हणते की अगं भूमी, हे काय बोलते तू? तू असा विचार तरी कसा काय करू शकते? आकाशला मी फक्त 9 महिने माझ्या पोटात वाढवलं नाही आहे, पण मीच त्याची आई आहे ग. माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलंय मी त्याला. आणि त्यावर भूमी म्हणते की आत्या, आता बास करा. तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन वागाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तुम्ही आकाशचं आणि माझं लग्न लावून दिलं. तुम्हाला वाटलं असेल ना की ही बिना आईची पोर काय करू शकते, गरिबासारखी आपण जे म्हणेल ते ती मान्य करेल. आणि म्हणूनच तुम्ही माझ्या आईचा फायदा घेतला आणि मला या लग्नासाठी तयार केलं. खरं तर आकाशसोबत माझं लग्न झालं याची मला खंत नाही. मी देवाचे त्यासाठी रोज आभारच मानते. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटते की मला आणि आकाशला तुमच्यासारखे नातेवाईक मिळाले.
पुढे ती म्हणते की आत्या हे तर काहीच नाही, पण तुम्ही जी सगळ्यात मोठी चूक केली आहे ना त्याच्यासाठी तर मी तुम्हाला शिक्षा देणारच. त्यावर रागिनी विचारते की भूमी हे काय बोलते तू? तर भूमी तिला सांगते, गेल्या 7 वर्षांपासून तुम्ही आकाशच्या जीवावर उठलात, त्याला चुकीच्या गोळ्या दिल्यात, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. त्या गोळ्यांमुळे आकाश कधीच बरा होऊ शकला नाही. मात्र तरीही रागिनी म्हणते की अगं भूमी हे काय बोलते तू? त्या गोळ्या रघु आकाशला देत होता, कारण त्या गोळ्या रघुच्याच रूममध्ये सापडल्यात ना, मग तू माझ्यावर हा आरोप का करते? आणि त्यावर भूमी तिला सांगते की पौर्णिमाने मला सांगितलं आहे की त्या गोळ्या तुम्हीच तिला रघुच्या रूममध्ये ठेवायला सांगितल्या होत्या, आणि आता मी तिला पोलिसांची एवढी भीती घातली आहे ना की ती खोटं बोलूच शकत नाही. आणि ते ऐकून रागिनी मात्र आता पूर्णपणे खचून जाते. काय करावं काय नाही हे तिला कळत नाही. तर भूमी तिला सांगते, आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा तर माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर ती रागिनीला मोबाईलमधील एक व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ डॉक्टरांचा असतो जे आकाशवर आधी उपचार करायचे, आणि त्यात त्यांनी कबूल केलेलं होतं की मी डॉक्टर नावाच्या पेशाला कलंक लावला आहे. खरं तर आकाश बरा झाला होता, त्याचे सगळे रिपोर्टही नॉर्मल होते. मात्र रागिनी मॅडमच्या सांगण्यावरून मी आकाशला चुकीच्या गोळ्या दिल्या, त्याच्यावर योग्य उपचार केले नाहीत. आणि त्या डॉक्टरचा तो व्हिडिओ बघून रागिनीला तर मोठा धक्काच बसतो. आपण आता सगळीकडून अडकलो आहोत याची तिला पूर्ण जाणीव झालेली असते. तर भूमी तिला म्हणत असते की आत्या तुम्ही माझ्यासोबत जे काही वागलात ना त्यासाठी एक वेळ मी तुम्हाला माफही केलं असतं, पण तुम्ही माझ्या आकाशच्या जीवावर उठलात त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमचा हा खरा चेहरा मी घरच्यांसमोर आणि पोलिसांसमोर घेऊन येणार. पुढे ती म्हणते की आकाशचा तुमच्यावर एवढा जीव आहे ना की तुम्ही एकदा म्हटल्यानंतर त्याने सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असती, त्यासाठी त्याच्या जीवावर उठण्याची खरंच काहीच गरज नव्हती. आणि मग त्यावर रागिनी म्हणते की भूमी मला माफ कर, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, पण आता ही चूक मला लक्षात आली आहे. मी प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी अशी वागले ग, पण आता मी ही चूक नाही करणार. पण तू प्लीज ही गोष्ट घरच्यांना सांगू नको, त्यांना खूप त्रास होईल. मात्र भूमी काही ऐकत नाही. ती म्हणते की आत्या आता वेळ निघून गेली आहे. आणि त्यावर रागिनी रडतच म्हणते, पण भूमी मी हे सगळं का केलं ते तर तू ऐकून घे. माझ्या बाबांनी सगळी प्रॉपर्टी जगन्नाथ दादाच्या नावावर केली. मी लायक असूनही त्यांनी मला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, आणि या गोष्टीचा मला खूप दुःख झालं. आणि नंतर त्या दुःखाचं रूपांतर रागात झालं, आणि मग मी अशी वागले. पण आता मला माझी चूक कळली आहे, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. तर भूमी म्हणते की कदाचित तुमची ही वृत्ती तुमच्या बाबांना आधीच समजली असेल, आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं. आणि ते ऐकून रागिनी चिडते. तर भूमी म्हणते, आणि जरी तुमच्यावर अन्याय झाला असला ना तरी आकाशच्या जीवावर उठण्याचा हक्क तुम्हाला कोणीही दिलेला नाही. आणि त्यामुळे आता मी पोलिसांसमोर आणि आपल्या घरच्यांसमोर आजच हे सत्य घेऊन येणार. आणि त्याच वेळी 2 वॉर्डबॉय तिथे येतात. भूमी त्यांना सांगते की पुढील 24 तासांसाठी तुम्ही रघु काकांवर बारीक लक्ष ठेवायचं. जर तुम्हाला थोडा जरी संशय आला ना तरी लगेच मला कॉल करायचा, कारण काही लोक त्यांच्या जीवावर उठले आहेत. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर रागिनी खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनी प्रशांतला किडनॅप करते आणि मग भूमीला धमकी देते की जर असेल हिम्मत तर आता माझं सत्य घरच्यांना सांगून दाखव. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.